नमस्कार, मी डॉक्टर राधिका जर्जर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आपण कशा बाबतीत एक्सप्लेन करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचं असं आहे की सकाळच्या धावपळीत आपल्याला पटकन मॅनिफेस्टेशन किंवा पटकन एक्सरसाइज किंवा रिफ्रेशिंग वाटणारं कमी वेळातलं काहीतरी हवं असतं। मग आपण योगा एक्सरसाइज वगैरे करतो, पण मोस्टली स्त्रियांना सकाळी उठून तर ऑफिसच्या कामांचे किंवा जे आपले हजबंड्स असतात किंवा मुलं असतात त्यांचे डबे करा, नाश्ता करा, ह्यातच सगळा वेळ निघून जातो। मग अशा वेळेला आपण एक्सरसाइज कशी करायची किंवा असा काही छोटा रूल आहे का किंवा छोटी काही आपल्याला म्हणजे एखादी अशी आयडिया आहे का की त्यांनी आपण आपलं स्वतःचं रुटीन सेट करू शकतो, दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करू शकतो? तर हो, नक्कीच आहे आणि त्याचं नाव आहे 6 मिनिट रूल। मी हा रूल ऑलरेडी फॉलो केला आहे। गेले 7-8 दिवस मी हा फॉलो करते आणि त्याच्यातनं मला मिळालेले रिझल्ट्स हे खूप छान आहेत। म्हणजे मी स्वतः अनुभव घेतल्यामुळे मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर हे शेअर करायला पाहिजे, तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर 6 मिनिट रूलमधला 1 मिनिट, पहिला मिनिट, त्यावेळी काय करायचं आहे? पहिल्या मिनिटाला झोपेतनं उठताय तुम्ही, झोपेतनं उठून एखाद्या शांत ठिकाणी जाऊन पहिले तर तुमचा माइंड रिलॅक्स करायचा आहे। कुठलाही झिरो थॉट लेवल म्हणजे कुठलाही विचार न करता आधी शांत व्हायचं आहे। आणि त्या शांत होण्यासाठी तुम्हाला काय काय लागतात त्याचे वेगवेगळे प्रकार असतात। म्हणजे कुणाला फक्त नुसतंच बसायचं आहे, म्हणजे काहीच विचार करायचा नाही आहे, किंवा उठल्या उठल्या खूप विचार येतात, डबा बनवायचा आहे, भाजी करायची, हे करायचं ते करायचं आहे। तर मग अशा वेळेला फक्त आपण आपल्या श्वासांवर नियंत्रित करू शकतो। 1 मिनिट अलार्म लावून, अलार्म सेट करून पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता। तुम्हाला संपूर्ण 1 मिनिट फक्त शांत बसायचं आहे। तुमचं माइंड पूर्ण रिलॅक्स व्हायला हवं आहे, थॉट प्रोसेस काहीच नको आहे, शांत बसायचं आहे पूर्ण 1 मिनिट। यानी होतं काय, तुमचा माइंड रिलॅक्स होतो। तुमचा माइंड रिलॅक्स झाला की तुम्ही दुसऱ्या मिनिटासाठी रेडी होता। तर या रूल मधला दुसरा मिनिट आहे सॉरी, माफ करा, थोडं व्हायरल इन्फेक्शन झालंय। हां, तर दुसरा मिनिट आहे की दुसऱ्या मिनिटाला आपण काय करायचं आहे, तर आपण एक आपलं ॲफर्मेशन असतं रोजचं डेली यूजसाठी आपण जे करतो ते, जसं की म्हणजे असं एखादं मी उदाहरण सांगते, आय एम अट्रॅक्टिंग अबंडन्स ऑफ मनी, वेल्थ अँड हॅपीनेस, असं काहीतरी तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकतात। ॲफर्मेशन म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते वाक्य दिवसभरातनं तुम्हाला हवं तेवढं वेळा, किंवा काही त्याची प्रोसेस असते वेगवेगळी, किती वेळा काही माणसं लिहून काढतात, काही माणसं बोलतात, तर ते तुम्ही तुमच्या मेंदूवर त्याचा लिटरली म्हणजे तुमच्या मेंदूला असं पिक करायचं आहे तुम्हाला की हां, हे मला असं माझ्या आयुष्यात असं हवं आहे, किंवा त्याला आपण खरं तर ॲफर्मेशन म्हणतो। तर ते पुढचा 1 मिनिट तुम्हाला तुमचं ॲफर्मेशन मनातल्या मनातच बोलायचं आहे, किंवा मोठ्याने बोला, तुम्हाला म्हणायचं असेल तसे तो 1 मिनिट संपूर्ण तुम्हाला ते तुमचं एक रोजचं ॲफर्मेशन एकतर बोलायचं आहे किंवा तुम्ही लिहून काढू शकता, पण 1च मिनिट। त्यानंतरचा तिसरा मिनिट हा आहे की तिसऱ्या मिनिटाला आपल्याला करायचं आहे की आपण जे ॲफर्मेशन आता लिहिलं आहे किंवा एक दुसऱ्या मिनिटाला, ते तिसऱ्या मिनिटामध्ये त्याच संदर्भात जी आपली काही स्वप्न असतात, काही ड्रीम्स असतात, त्याचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे। तुम्ही एक पिक्चर म्हणजे क्रिएट करा की आता आज माझं असं व्हिज्युअलायझेशन असतं की आज मला 2 RCT पेशंट मिळाले पाहिजे, तर त्याचं चित्र रंगवा। त्या मोमेंटमध्ये तुम्ही जगताय, त्याचा आनंद घेताय, असं तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे त्या पूर्ण 1 मिनिटामध्ये। मग त्याच्यामध्ये तुम्ही 1000 किंवा लॉंग टर्म तुमचं ड्रीम असेल, लॉंग टर्म गोल असेल, तो पण तुम्ही त्याच्यामध्ये सेट करू शकता आणि व्हिज्युअलायझेशन करू शकता। डोळे बंद करून करू शकता, किंवा विजन बोर्ड आपण बनवू शकतो। त्या विजन बोर्डकडे तुम्ही 1 मिनिट बघायचं आहे। विजन बोर्ड कसं बनवायचं याचे यूट्यूबवर ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर ते विजन बोर्ड जर तुमचं रेडी असेल तर त्याच्याकडे बघून तुम्हाला संपूर्ण 1 मिनिट तो आनंद घ्यायचा की ते तुमचं ड्रीम पूर्ण फुलफिल झालंय। आणि आता तुम्ही फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, तर तो तुम्ही आनंद त्यातनं घ्यायचा। हा झाला तिसरा मिनिट। आता वळूया चौथ्या मिनिटाकडे। चौथा मिनिट हा तुमचा ग्रॅटिट्यूड जर्नल आहे। म्हणजे आजचा दिवस, डोळे उघडल्यानंतर मला आजचा दिवस दिलाय आणि मी सुखरूप आहे, माझे हातपाय चांगले आहे, मला हा दिवस दिसतोय, यासाठी तरी किमान तुम्ही देवाला थँक्यू म्हटलं पाहिजे। देव म्हणत ती शक्ती, ज्या शक्तीमुळे आपण निर्माण झालोय, अशा त्या शक्तीला आपण खरं तर थँक्यू म्हटलं पाहिजे। हे तर मॅन्डेटरीच आहे, म्हणजे हे म्हटलंच पाहिजे। त्यापेक्षा तुम्हाला जर आज तुमच्याकडे जे येणारे पेशंट्स आहेत तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा,
काल तुम्हाला एक छानपैकी मस्तपैकी इन्कम अमाऊंट मिळाली आहे त्याला तुम्ही थँक्यू म्हणा. तुमच्या आयुष्यात आलेल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही थँक्यू म्हणा. तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा थँक्यू म्हणू शकता. नवऱ्याला म्हणायचंय म्हणजे तुम्हाला ते लिहायचंय. तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला थँक्यू म्हणायचं. याला म्हणतात आपण ग्रॅटिट्यूड जर्नल. काही लोक रोज पाळतात, म्हणजे मी माझं ग्रॅटिट्यूड जर्नल पाळते. बरे गेली कित्येक वर्ष मी ते पाळते. ज्या ज्या गोष्टी चांगल्या माझ्याबरोबर झाल्या, ज्यांनी मला आनंद दिलाय त्या गोष्टींना मी थँक्यू म्हणते. याला परोपकार म्हणतो आपण. हा परोपकार आपण केलाच पाहिजे. दुसऱ्याबद्दल आपण चांगला विचार केला तर आणि तरच आपलं भलं होऊ शकतं. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. हे आपण जितक्या लवकर एक्सेप्ट करू तेवढी जास्त आपली प्रगती होईल. आज आला 4था मिनिट. 5वा मिनिट 1 मिनिट बुक. आपण खूपदा कंप्लेंट करतो ना, आम्हाला बुक वाचायला वेळच मिळत नाही, आमच्याकडे वेळच नसतो, आमचं बिझी शेड्यूल असतं. असं काही नाहीये. हा 1 मिनिट 6 मिनिटातला हा जो 1 मिनिट आहे हा तुम्हाला 5वा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिट कुठलंही बुक तुम्ही वाचू शकता. असं नाहीये की तुम्ही बुक काढून असं नुसतं बुक वाचलंच पाहिजे असं काही नाही. आजकाल सगळं मोबाईलवर अवेलेबल असतं. कुकू FM आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकं, पॉकेट FM आहे, प्रतिलिपी नावाचं ॲप आहे जिथे मी पण लिहिते. त्यामुळे तुम्ही अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही मोबाईल उघडून 1 मिनिटाचा अलार्म गजर लावून सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक कुठलंही तुम्हाला वाटेल ते तुम्ही वाचू शकता. 1 मिनिट. याने काय होईल, तुमचं पुस्तक वाचण्याचा जो तुमचा गोल आहे तो आपोआप इथे पूर्ण होऊ शकतो. आता बोलूया शेवटच्या मिनिटाकडे. शेवटचा मिनिट 6वा मिनिट. 6व्या मिनिटाला काय करायचंय, 1 मिनिट कुठलीही एक्सरसाइज करायचंय. तुमच्या बॉडीला तुम्हाला वॉर्मअप करायचंय. कुठलंही तुम्हाला जमेल ते. तुम्ही त्या 1 मिनिटामध्ये सूर्यनमस्कार घालू शकताय, घाला. तुम्ही त्या 1 मिनिटामध्ये योगासनं करताय ते घालू शकता. तुम्हाला जे हवं ते, ज्याने तुमची बॉडी दिवसभराच्या सुरुवात करण्यासाठी रेडी होईल, वॉर्मअप होईल. अशी कुठलीही तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला आवडेल तसे तुमच्या तब्येतीनुसार ती वॉर्मअपची एक्सरसाइज किंवा कुठलीही एक्सरसाइज तुम्ही ती करू शकता. दोरीवरच्या उड्या मारू शकता. आणि 6 दिवस पण चालेल. 6 मिनिट रूल हा तुम्ही कमीत कमी 1 आठवडा करून बघा. कारण मी 10 दिवस केलाय आणि मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत. त्यामुळे तुम्ही 10 दिवस करा. तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्या 6 दिवसातच तुम्हाला याचे रिझल्ट चांगले मिळायला लागतील. तुम्ही फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही सरेंडर केलं पाहिजे स्वतःला. सरेंडर कुठल्याही कामात असो किंवा कुठलीही दैवी शक्ती किंवा तिच्याशी बोलताना मॅनिफेस्टेशन किंवा कुठल्याही चांगल्या सवयीचा डिसिप्लिन आपल्याला लागण्यासाठी तुम्हाला तुमचा 100% फोकस द्यावाच लागतो. तुम्हाला 100% कन्सिस्टन्सी द्यावी लागते. खूप लोक फोकस करतात, डिसिप्लिनही पाळतात, पण त्यांची कन्सिस्टन्सी नसते. कन्सिस्टन्सी नसली की तिथे डिसिप्लिनला थारा नाही. या ज्या 6 मिनिटाच्या मी जो 6 मिनिट रूल तुम्हाला समजून सांगितलंय याच्यातलं तुम्ही एक म्हणजे मला खोटं ठरवण्यासाठी का होईना पण तुम्ही हे चॅलेंज स्वीकारत बघा. तुम्हाला नक्की आणि नक्की परिणाम जाणवतील. आणि 6 दिवसानंतर तुम्ही मला परत पुढच्या मंगळवारी जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा मला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला या 6 मिनिटांनी काय फरक पडला. चला तर मग थँक्यू.